नमस्कार, पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे ड्रायफ्रूट मोदक। तर गणेश चतुर्थी निमित्त आपण हे मोदक बनवणार आहोत। चला तर आपण साहित्य पाहूया। साहित्यामध्ये आपण पाहणार आहोत 1 वाटी किसून घेतलेले खोबरं, पाऊण वाटी काजू, पाव वाटी किशमिश, 1 वाटी आपल्याला खजूर घ्यायचा आहे बी काढून, आणि अर्धी वाटी बदाम, अर्धी किंवा पाऊण वाटी, आणि खसखस 1 चमचाभर। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। पॅन ठेवलेला आहे आणि पॅन आता गरम पण झालेला आहे। तर अगोदर आपण ही खसखस थोडीशी भाजून घेऊयात। गॅस हा कमीच आहे, आपल्याला खसखस भाजून घ्यायची। आपण ही खसखस कोरडीच भाजून घेतलेली आहे। अगदी फक्त ओलसरपणा याच्यामधला दमटपणा निघून जावा यासाठी आपण भाजून घेणार आहोत। आपल्याला पूर्ण भाजायची नाही। आता मी काढून घेते। आता आपण तीळ सुद्धा थोडेसे भाजून घेणार आहोत। मी तीळ दाखवायचे तुम्हाला विसरले। थोडेसे तीळ पण आपल्याला डेकोरेशनसाठी आणि छान दिसावेत मोदक यासाठी आपल्याला हे तीळ सुद्धा अगदी जास्त भाजून घ्यायचे नाहीये, याचा पण दमटपणा गेला पाहिजे। हे बघा, थोडेसेच हे तीळ भाजलेले आहेत, आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाहीत। आता आपण उतरून घेऊ। आता आपण 1 चम्मच तूप टाकून घेऊया। छोटा चमचा आहे। यामध्ये आपण बदाम भाजून घेऊ। बदाम थोडेसे चांगल्यापैकी भाजून घ्यायचे, कारण हे जे आपले आपण मोदक बनवणार आहोत ते 15-3 आठवडे हे मोदक तशाला तसे राहतात। याच्यामध्ये पाण्याचा वापर नसल्यामुळे मोदक जास्त दिवस टिकतात। त्यामुळे आपल्याला हे पूर्ण भाजून घ्यायचे, तुपावर परतून घ्यायचे। आता मी चांगलं असं परतून घेते। बदाम भाजून मी काढून घेतलेलं आहे। आता आणखीन थोडंसं तूप टाकून आता काजू पण आपल्याला भाजून घ्यायचे। तूप कमीच वापरायचे। तुमच्याकडे काजू तुकडा असेल तोही चालेल। हे माझ्याकडे पूर्ण काजू होते, असे मी 2-2 याचे तुकडे केलेले आहेत। हे पण चांगलं असं भाजून घ्यायचं, जसं मी आत्ताच बदाम भाजून घेतले बघा। थोडेसे भाजलेले त्याप्रमाणेच आपल्याला हे पण भाजून घ्यायचे। हे बघा, असे काजू पण लालसर रंगावर थोडेसे परतून घ्यायचे। आता हे काढून घेते आणि खोबरं पण गुलाबीसर रंगावर असं भाजते। आता आपण थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणखी, आणि आपण जे पेंड खजूरच्या बिया काढलेल्या आहेत ते पेंड खजूर ह्याच्यामध्ये टाकायचं। आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ साखरेचा काहीही वापर करायचा नाहीये। मी काजू बदाम खोबरं हे भाजून घेतलेले थंड करायला ठेवलेलं आहे, आणि ते आता मिक्सरच्या भांड्यानं जाडसर असं वाटून घेणार आहे। यामध्येच आता आपल्याला जे आपण किशमिश घेतलेत ते आपण टाकून हे भाजून घेऊन हे पण आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। चला तर आता मी घेते। तीळ आपण साबितच ठेवलेले आहेत आणि खसखसही साबित ठेवलेली आहे। आता मी हे बदाम आणि याचं हे का जाडसर अशी हे काढलेलं आहे, भरड काढलेली काजू आणि बदामची, आणि त्यानंतर खोबरं हे आपण हातानंच चुरणार आहोत। असं तूप टाकून आपण हे भाजलेलंच आहे, त्यामुळे हातानंच चुरणार आहोत। हे सगळं साहित्य आपल्याला एकत्रच मिक्स करायचे, एकजीव करून घ्यायचं सगळं। त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकणार आहोत, जे की आपण पेंड खजूरचं केलेलं आहे, आणि मिक्स करणार आहोत। मी मिक्स केल्यानंतर तुम्हाला दाखवते। यामध्ये बघा हे कसं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। पेंड खजूर सगळंच याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। याला तूपसुद्धा लावायची जरूरत नाही। आता मी मोदक पात्राने तुम्हाला मोदक करून दाखवते। आता आपलं हे मोदक पात्र घेतलेलं आहे, याला तूप वगैरे काहीच लावलेलं नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपण भरून
छानपैकी असा मोदक बनवणार आहोत। झटकीपट होणारा, 15-20 दिवस टिकणारा असा गणपतीसाठी स्पेशल मोदक आपण बनवलेला आहे। आज गणेश चतुर्थी आहे, त्यानिमित्तानं हे मोदक बनवलेलं आहे। चला तर आपण हे बघा, तूप लावलेलं नाही, काही नाही, अगदी छान असा मोदक तयार झालेला आहे। हे बघा साईडनं पाहिलं तर ह्याला तीळ, त्याच्यामुळं शोभा येते, आणखीन खसखशीमुळं मी अशाच प्रकारचे आता सर्व मोदक बनवून घेते। अशा प्रकारे हे आपले मोदक तयार झालेले आहेत। बघा अगदी छानपैकी असं तयार झालेलं आहे मोदक। अगदी क्रंची कुरकुरीत असे हे मोदक तयार होतात। काजू बदाम तळल्यामुळं हा कुरकुरीतपणा येतो आणि हे मोदक पौष्टिक आहेत, दिसायलाही छान आणि चवीलाही छान असे मोदक बनतात। तर तुम्हाला जर हा माझे मोदक आवडले असतील, मोदकाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।